आज आपण पाहिलं तर 182 देशामध्ये कुठेही गेला तरी क्रिकेट स्पर्धा पाहू शकता, हे देखील वैशिष्ट्य आहे. 44,444 रुपये, 22,222, तब्बल 66,666 रकमेची ही क्रिकेट स्पर्धा. आणि सामनावीरची पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली ते अर्थात घड्याळ म्हात्रे मेडिकल रामनाथचे प्रोप्रायटर आशिषजी म्हात्रे सर या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक अधिक स्वागत. तर क्रिकेटच्या मैदानावर आपण वळणार आहोत. सामना सुरू होतोय. आज अंतिम दिवस आहे आणि आपल्या साधारणतः 5-5:30 पर्यंत ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करायची आहे, कारण ते बक्षीस वितरण समारंभ देखील आज आपण पाहणार आहोत. साधारणतः या दरम्यानमध्ये कोण असणार या स्पर्धेचा प्रथम विजेता, कारण पहिला प्रयत्न आयोजकांचा आणि तो देखील सफल आयोजन असं नेहमीच पाहायला मिळालं. सलामीची जोडी मैदानात इथे दोन्ही संघाचे 12 खेळाडू अजून इथे आलेले नाही आहेत. त्यांना विनंती आहे सामना सुरू होण्यापूर्वी आपण इथे यायचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी इथे दिली जाईल. झेब्रा टायगरचे 12 खेळाडू इथे आलेले आहेत आणि साहिल 11 संघाचा 12 खेळाडू या वेळ दौडू नका. सलामी जोडी मैदानामध्ये या ठिकाणी येते ती अर्थातच प्रथम फलंदाजी करत असताना झेब्रा टायगर्स तेजस साखरकर या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि जतेश सारंग हा हे संघाचा संघनायक. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अर्थात साहिल अग्रावकर 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत, मालक आहेत आणि विनीत तांडेल संघाचा संघनायक आहेत. दोन्ही संघाने एक सामना जिंकला आहे आणि यातील जो संघ विजयी होईल हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. कारण उपांत्य फेरीमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 संघांनी काल आपला प्रवेश निश्चित केला, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर अर्थातच सिद्धेश भगत संघमालक आहेत आणि प्रणित वरसरकर संघाचा संघनायक आणि कियारा स्पोर्ट्स पुरस्कृत शौनक 11 पुष्पराज उंदिरे या संघाचे संघमालक आहेत आणि मृणाल वरसरकर या संघाने या 2 संघांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश आपला निश्चित केला. या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार जर केला तर राहुल स्पोर्ट्सनी 68 धावांचा उच्चांक नोंदवला. अक्षय वरसोलकर राहुल स्पोर्ट्स संघाचा ज्यांनी 46 धावांचा वैयक्तिक उच्चांक नोंदवला आणि विकेट हॅट्रिक मध्ये प्रणित वरसोलकर एकमेव विकेट हॅट्रिक आपण पाहायला मिळाली सिद्धेश 11 या संघाच्या माध्यमातून. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज या ठिकाणी नयन तांडेल पहिले षटक फेकण्यासाठी तयार आहे. पंचांचा इशाऱ्याचा सामना सुरुवात होते आणि डावाची सुरुवात करण्यासाठी पंकज भगतनी पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑनला चेंडूला फेकून दिला. येतो एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. योगेश अग्रावकर याचं हे गीत आपण पाहिलं, एक कोळी बांधव. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलंय. लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणते 1 बाउंस चेंडू, एका टप्प्यावर चेंडू सीमाप्र होतोय आणि आणखीन एक मोठा चौकार आणि अशा चौकाराच्या माध्यमातून धावफलकात धावांचं योगदान येते ते तब्बल 10. तर या स्पर्धेतला 18वा चौकार आता मात्र येतोय फलंदाज अर्थात पंकज भगतच्या बॅटमधून. योगेश अग्रावकर वरसोलीचा हा कोळी बांधव ज्याने हे गीत गायलं ते एकुरा देवीचं आणि या गीताला पंचा डावीकडून पंकज भगतसाठी. पुढचा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. उजव्या यष्टीच्या जवळून हा चेंडू या मात्र पाहिला. इथे मात्र एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न केला गेला, त्यात यशस्वी ठरतोय. 1 धाव संघाला आणि अर्थातच पहिला सामना जिंकल्यानंतर तो आत्मविश्वास जो आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थात फलंदाजी करणाऱ्या झेब्रा टायगर्स संघ कोणती चूक करत नाही. 1 धाव संघाला मिळते आणि धावफलकात येतात त्या 11 धावा. आता मात्र विराज पेरेकर या ठिकाणी डावाची सुरुवात करण्यासाठी आपण पाहतात आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं उघडण्यासाठी. क्षेत्ररक्षण विरचना तुम्ही जर पाहिले तर अर्थातच एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट वाईडिशमेंट आपण मिडऑफ. ऑनसाईडला तुम्ही जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिडऑन आहे, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही रचना गोलंदाज तयार. इथे मात्र वेगाने चेंडूची फेकी केली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी पाहिलं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येतोय तोपर्यंत मात्र फलंदाजांनी नकार दिला धाव घेण्यासाठी. कोणती धाव येत नाही, निर्धाव चेंडूची सांगता. 11 धावा धावफलकावर. एक षटकार, एक चौकार पंकज भगतच्या माध्यमातून आला आणि मात्र विराज पेरेकर या ठिकाणी
खातं उघडण्याच्या प्रतीक्षेत असताना या चेंडूला पूल केलाय, अर्थात भिरकावून दिले लॉफ्टी शॉट, इथे मात्र फटका फसला, क्षेत्रशः चेंडूला झेल घेतला गेला आणि पहिला धक्का बसला झेमरा टायगर्स संघाला. रोहित पाटील लोणारे यांचं एक अतिशय नावाजलेलं गीत, अर्थात खंदरीच्या बेताळ देवा. मी अगदी कुठेही महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना अर्थात ही दोन गीतांना खास उल्लेख केला जातो की कोळी बांधव हे कुठे कमी नाही आपण पाहायला मिळालं. आणि अर्थात नवगाव गावाच्या बाजूनी या अर्थातच बेताळ देवाचं दर्शन करण्यासाठी जाणाऱ्या अनेक होड्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोळी बांधवांचा जर विचार केला तर एकविरा देवी आणि बेताळ देव यांच्यावर प्रचंड विश्वास असणारी ही मंडळी. तर या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज प्रणव या ठिकाणी हवेत आहे, क्षेत्रशी चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करत चुकीचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमापार होतोय आणि मिळतोय संजीवनी चौकार, 4 धावा. पहिल्या षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झेमरा टायगर्स संघाची धावसंख्या धावपलक येते ती अर्थात 1 गडी बाद 15 धावा. विराज पेरेकर बाद झाला, 0 धावसंख्या डकआउट. मग त्यानंतर मात्र आपण पाहिलं पंकज भगतने मागच्या सामन्यात विशेष कामगिरी केली नव्हती. तो पंकज जाधव इथे मात्र 1 षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यमातून अर्थात 15 धावसंख्या खेळतोय. आणि पहिलं षटक होतं नयन तांडेलचं, जे फेकलं गेलं होतं साहिल 11 संघासाठी, आणि ते षटक थोडंसं महागडं ठरलं कारण 15 धावा या धावपलकाला आल्या. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस, आणि कारल्याची ती एकविरा देवी अर्थात एका वीराची माता म्हणून एकविरा देवी याचा निश्चित उल्लेख केला जातो. आणि आगरी कोळी लोकांना पावणारी देवी, कारण महाराष्ट्राला 721 किलोमीटरचा समुद्रकिनारा मिळाला. अगदी पालघर डहाणू ते अगदी आदिलजी बांदेकर यांचं अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं शेवटचं गाव म्हणजे बांदा, या बांद्यापर्यंत 721 किलोमीटर समुद्रकिनारा. इथे असणारे अनेक कोळी बांधव आपला व्यवसाय चालवताना अर्थातच समुद्रामध्ये अरबी समुद्रात 20 ते 25 किलोमीटर आतमध्ये जातात, तेव्हा त्यांच्यासमोर फक्त निळं पाणी असतं. आणि अर्थातच त्यांची श्रद्धा असते ती कारल्याच्या एकविरा देवीवर आणि अर्थात वेताळ देवावर, त्याचबरोबर जेजुरीचा खंडोबाराया, त्यानंतर गणपती आणि अर्थातच पंढरपूरचे विठोबाराया. हे कोळी बांधवांची श्रद्धा. वलटपट मैदानाकडे नवीन षटक, पावरीचं षटक समाप्त झालं. धीरज डबरी यावी दुसरे षटक घेऊन येतोय पंचांच्या उजवीकडून दुसऱ्या चेंडूसाठी, पहिल्या चेंडूसाठी. इथे मात्र पहा गुड लेग स्पॉटवर चेंडू फेकला होता, यष्टी उखडली गेली. मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पहिला फलंदाज खेळतो. इथे मात्र आपण पाहतोय तो फलंदाज प्रणय नवखंडे, 0 धावसंख्येवर यष्टी उखडली गेली, अर्थात यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता यष्टी सगळा. आणि अशा प्रकारचे यष्टीशन जर तुम्ही पाहिलं तर मगाशी यांचा उल्लेख केला महेंद्रसिंग धोनी क्रिकेटचा संघर्ष हा जिथे आपण पाहायला मिळाला, त्यांनी संघर्ष केला. सचिनजी तेंडुलकर यांनी देखील संघर्ष केला, बॉलबॉयचं काम केलं. आणि आताचे आपले सध्याचे पंतप्रधान निश्चित दुसऱ्यांदा ज्यांनी पंतप्रधानावर आपले नाव कोरलं ते अर्थातच पंतप्रधान या दरम्यान निश्चित बोलेन. पुढे मैदानाकडे इथे मध्ये बॅकफुटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू आपण पाहतात ते अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जाणार, शेतीच्या चेंडूवर येणार. तो पण 1 धाव या ठिकाणी मिळते. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, चहाच्या विक्रेता म्हणून त्यांनी काम केलं, संघर्ष केला. प्रत्येकाचा संघर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जो संघर्ष केला, छोट्या छोट्या मावळ्यांना घेतला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थातच जातीभेदाविरुद्ध लढा पुकारला आणि त्यानंतर त्याने अर्थातच तो संघर्ष केला आणि भारताचे राज्यघटनाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला पाहायला मिळाले. हा संघर्ष तुमच्या आमच्या आयुष्यात सगळ्यांच्या आयुष्यामध्ये 1 धाव मिळते संघाला, धावा येतात त्या 16 धावा. पुढे चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची समाप्ती होते. चेंडू थोडासा खाली राहिला, अपेक्षा होती फलंदाजाला, अर्थात या ठिकाणी फलंदाज पंकज भगतला, कारण एक आक्रमक फलंदाज आहे पंकज जाधव, त्यानंतर पंकज भगत. पंकज नावाचे 2 अलिबागचे जबरदस्त खेळाडू हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. पंकज भगत खेळायला तयार आहे.
पुढचा चेंडू कार्पेटसाने खोदून काढला. चेंडूला अर्थात जमिनीला सरपडे चेंडू जातोय मिडविकेटला. योगदान एक धाव मिळते ती पंकजला. धावफलकात एक निवाड. धावफलकावर धावा येतात त्या 17 धावा. आमच्यासोबत गुणलेखक म्हणून अतिशय चांगली कामगिरी गेले 2 दिवस विराज सखे नवगाव. नवगाव हे गाव म्हटल्यानंतर हिंदीचे समालोचक यासिन मर्चंट आणि मराठी समालोचक अर्थात संदीप जगे, ॲडव्होकेट संदीप जगे यांचं नाव निश्चित आपल्यासमोर पुढे येतं. याच गावाचे हे गुणलेखक, अतिशय बोलके गुणलेखक म्हणून त्यांचा निश्चित उल्लेख मी करेन. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र या चेंडूला भिरकावून द्यायचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. मिडविकेटला येतो आणखीन एक टोली जंग फटका. गगनचुंबी गगनफेदी षटकार. त्याला षटकार 6 धावांचं योगदान येते मिडविकेटला. आणखीन एक सुंदर फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक आत्मविश्वासाने फलंदाजी करत असताना झेमऱ्या टायगर्स हा संघ इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाक खोदून काढला. यॉर्करमध्ये चेंडू होता आणि अशा चेंडूंना अर्थात आपण पाहिलं तर बचावत्मक खेळायचं किंवा त्या चेंडूवर निश्चित खेळण्याचा प्रयत्न करायचा. इथे मात्र 1 धावेचं योगदान मिळालं आणि 2 षटकांची समाप्ती झाली. तेव्हा झेमऱ्या टायगर्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना जतेश सारंग संघनायक आहेत आणि तेजस साखरकर या संघाचे पुरस्कर्ते मालक आहेत. एकूण धावसंख्या धावफलकाकडे येऊन पोहोचते ती 24 धावा. 24 धावा. प्रतिषटक 12च्या सरीने धावसंख्या धावफलकाकडे येते. कारण ह्या दोन्ही संघांचा आपण जर विचार केला त्या दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलाय. त्यामुळे हा दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कारण यातील संघ जो विजयी होईल तो अर्थात डायरेक्ट आपण पाहिलं थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. तर कोणता संघ असेल तो साहिल 11 की झेमरा टायगर्स याचं उत्तर आपल्याला निश्चित यानंतर मिळेल. हे षटक होतं. गोलंदाज धीरज डबरी याचं 9 धावा त्यांनी खर्च केला. सफलतामध्ये त्याला कोणती नाही. एकमेव फलंदाज गमावलाय. विराज पेरेकर या ठिकाणी बाद झाला होता. डकआउट 0 धावसंख्या ज्याने 2 चेंडूचा सामना केला. तर एका बाजूला आपण पाहतो पंकज भगत खेळतोय. एक षटकार 2 चौकाराच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलात तर 16 धावांचं योगदान देतोय आणि त्याला साथ देतोय प्रणव नवखंडे. एक षटकाराच्या माध्यमातून 8 या धावसंख्येवर गोलंदाजीमध्ये बदलतोय. नवीन षटक 30 घेऊन राज भगत. मागच्या सामन्याचा सामनावीर म्हणून हा गोलंदाज या ठिकाणी राज भगत येतोय गोळीसाठी. एक चांगली अचूक टप्प्याची जी गोलंदाजी केली होती. या पहिला चेंडू या सामन्यामध्ये मात्र भिरकावून दिलाय. वार्डिश लॉंगनला टॉस बॉक्समध्ये येतोय. एक शानदार फटका षटकार. शानदार फटका इथे पाहायला मिळाला. आक्रमकता पाहायला मिळाली ती या फटक्याच्या माध्यमातून. डाव्या यष्टीच्या अगदी या ठिकाणी पाहिला चेंडूला स्विप करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतात. सोयीचा इशारा करतात 1 धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून झेमरा टायगर्स संघ जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 31 धावसंख्येवर. 31. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. यष्टीचे चेंडू येतो इथे मात्र झेल आणि हा दुसरा धक्का बसला. झेमरा टायगर्स संघाचा फलंदाज मैदानातून प्रणय नवखंडे मैदानातून बाद होईल. बाद होण्यापूर्वी त्यांनी 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं योगदान दिलं. चांगला प्रयत्न होता. चेंडूला अर्थात पूल करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅटच्या वरच्या पट्ट्यात चेंडू गेला. यष्टेच्याकडे नक्कीच संधी होती. इथे मात्र आपण पाहिलं शॉर्ट फाईल क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला आणि फलंदाज दुसरा मैदानातून बाहेर झाला झेमऱ्या टायगर्स संघाचा. यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज जतेश सारंग संघनायक, ज्याने आपण पाहिलं मगाशी आपल्या इच्छाशक्तीवर हा सामना जिंकला होता. हा संघ इथे संघनायक मैदानामध्ये येतोय. पाहूया की इथे काय घडणार. गोलंदाज मात्र यशस्वी ठरला. अर्थात गोलंदाज राज भगत. छोटी दोस्त देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आले आहेत. वयोवृद्ध क्रिकेट रसिक देखील आहेत ज्याने क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलंय. उड्या मैदानाकडे जतेश आणि आल्या आल्या जतेशने चेंडूला भिरकावून लॉफ्टेड शॉट इथे मध्ये कॅमेरामॅनच्या वरून लॉंग ऑनला येतोय का गगनभेदी गगनचुंबी षटकार.
आल्या आल्या जतेशने मात्र षटकाराने आपलं खातं उघडलं. धावपल करत धावा वाढतात. 59 वा हा षटकार इथे मात्र जतेश सारंगच्या माध्यमातून येतोय. 6 धावांचं योगदान. पुढचा चेंडू दरम्यान यावेळी मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि बघता बघता चेंडू मात्र गेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार जतेश सारंगच्या बॅटमधून. फोर्टी 43 धावा धावपळ आल्या. या 2 षटकाराच्या माध्यमातून जतेशने सलग 2 षटकार मारले. आणखीन एक षटकार मारणार का? तिसरे सलग षटकार हा मारणार का? 43 धावा धावपळ आल्यात. यानंतर मात्र पहिला सामन्यातला पराभूत संघ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातला पराभूत संघ अर्थात या 2 संघामध्ये पुढची नाणेफेक संपन्न होईल. मल्हार फायटर्स आणि आरवी आणि प्रांजल 11 या दोन्ही संघटनांनी नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर अर्थात अतिथी कक्षाच्या समोर आपण येऊन थांबायचं आहे. तर इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी एकनाथजी सोलकर यांच्या स्टाईलमध्ये हा क्षेत्ररक्षक प्रसाद बंद्री स्लिप पॉईंटला क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार झाले. जोखमीचं काम असतं. स्लिप पॉईंट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग या ठिकाणी एकनाथजी सोलकर अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण करायचे आणि चंद्रशेखर फिरकी गोलंदाज यांना बऱ्याच वेळा अशा प्रकारचे विकेट मिळायचे. इथे मात्र पाहतात चेंडूला भिरकावून दिले. पुन्हा एकदा पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि वाईडिश लॉंगरला येतोय. सलग हा 3रा षटकार जतेशच्या बॅटमधून. पहिला खेळाडू ठरतो या स्पर्धेतला सलग 3 षटकार मारणारा जतेश. 6 धावांचं योगदान. दडपण वाढलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी चेंडू फेकतोय. स्वैर 1+1 2 धावांचं योगदान आणि धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचतोय. झेमरा टायगर्स संघाची धावफलक धावा येतात त्या अर्धशतकापलीकडे 51. जतेश खेळतोय 3 षटकाराच्या माध्यमातून 18 धावसंख्येवर. सलग मारलेले 3 षटकार हे योगदान आहे. आपण उस्मान पटेलला पाहिलं 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा खेळाडू ठरला. इथे मात्र पुन्हा एकदा 5 चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र डाव्या पायाच्या बरोबर बाजूला चेंडू इथे येतोय आणि अर्थातच या ठिकाणी आपण पाहिलं काय झालं आणि फलंदाज मात्र जतेशला या ठिकाणी पाहूया दोन्ही पंच एकत्र येत आहेत. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल आणि फलंदाज बाद असल्याचा इशारा येतोय आणि अशा प्रकारे एक फॉर्मात असलेला जतेश सारंग इथे मात्र 18 धावसंख्येवर मैदानातून बाहेर होतोय. आणखीन एक धक्का बसला 51 या धावसंख्येवर अर्थात झेमरा टायगर्स संघाला. जतेश स्वतः नाराज परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहतात एकूण धावसंख्या धावपळ येते ती 51 2 गडी बाद आणि अर्थातच क्रिकेटमध्ये हा निश्चित आपण पाहतो की पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. कोणत्याही संघावर कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ देत नाही आहेत हे निश्चितच एक निश्चित अभिवाचन असतं ते पंचांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र थोडासा जतेश सारंग नाराज जरी असला तरी मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर. एखाद्या दिवशी हे गीत आपण ऐकलं तर अर्थात हिंदीमधलं जे गीत आपण निश्चित या ठिकाणी पेश करण्यात आलं. तर यावेळी मात्र नवीन फलंदाज मैदान येतोय अर्थात संकेत. षटक समाप्तची घोषणा. 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकात 51 धावा 17च्या सरासरी धावफलकावर आल्या त्या अर्थात झेमरा टायगर्स संघाच्या. आणि आता मात्र अंतिम षटक असेल आणि नवीन फलंदाज मैदान येतोय फलंदाज संकेत गोंधळी. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज चिराग साखरकर. शेवटचे षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही पाहिलं तर पुन्हा एकदा स्लिप पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं. एक तर दडपण वाढवण्याचा प्रयत्न हे नेहमी क्रिकेटमध्ये जोखमीचं काम असतं कारण लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहता हेल्मेट परिधान करून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असतात. एक निश्चितच जोखमीचं काम असतं
पण आपण अर्थातच खेळपट्टीची जी पूजा केली तेव्हा असंच सांगितलं की कोणत्या प्रकारचा खेळाडू जखमी होऊ नये म्हणून आपण साकडं घातलं. आणि या ठिकाणी मात्र डावेष्टीच्या वर पडल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेगमधून भिरकावून दिलाय. एक आणखीन मोठा फटका, षटकार, 6 धावा. पंकज जाधवच्या बॅटमधून आलेला अर्थात एक मोठा फटका 22 या धावसंख्येवर खेळू ज्याने 2 षटकार आणि 2 चौकार मारले. एकूण धावफलक पुढे सरकला. धावफलकात धावा येतात त्या 57. पुढचा चेंडू कार्पेट सायनेज खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू गेला तो मिडान क्षेत्रामध्ये. क्षेत्रशेष चेंडूवर येणार तो म्हणजे 1 धाव मिळते. 23 या धावसंख्येवर पंकज पाहायला मिळते. पंकज भगत 23 या धावसंख्येवर 58 धाव धावफलकावर. स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमधला सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका. कारण सचिनजी तेंडुलकरनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मुंबईमधले मैदानं फार कमी असतात, गल्लीमध्ये आम्हाला क्रिकेट खेळायला लागायचं आणि त्यावेळी फटके मारताना मात्र समोरच्या बिल्डिंगच्या काचांचा विचार करायला लागायचा. आणि काच जर तुटली एखाद्या खिडकीचे तर अजितजी तेंडुलकर त्यांचे बंधू यांना ते पैसे भरावे लागायचे. त्यामुळे मी खाळून खेळायचो आणि हे फटके त्यांनी अर्थातच सुनीलजी गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट विश्वामध्ये अर्थात जगभरामध्ये नेले. आणि तिथे आपण पाहतात अनेक खेळाडू अशा प्रकारचे फटके खेळतात ज्याला सरळ ड्राईव्ह असं म्हटलं जातं. इथे मात्र 1 धाव मिळते संघाला. आणि संकेत गोंधळी अर्थात डावकर फलंदाज आहे. उजव्या बाहेर हा चेंडू इथे जमिनीला हात समांतर करतात आणि आणखीन 1 धावेचं योगदान देतात. 1 धाव मिळते ती अर्थात झेंब्रा टायगर्स आपली बाजू मजबूत करत असताना. धावफलकावर धावेन पोहोचल्या त्या 59. 3 बाद 59. एका बाजूला किल्ला लढवतोय पंकज भगत जो 23 या धावसंख्येवर, तर दुसरीकडे डावकर फलंदाज संकेत. अकुटाबा चेंडू होता. या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय तो अर्थात स्क्वेअर लेगला. शेतीशी चेंडूवर येणार तो पण 1 धाव मिळेल ती अर्थातच या ठिकाणी संकेत गोंधळीला 1 धावेने संकेत गोंधळी आपलं खातं उघडतोय. धावफलकात धावा येतात त्या 60. अजूनही जवळपास 3 चेंडूचा खेळ बाकी आहे त्यामुळे 68 धावा हा धावांचा उच्चांक जो नोंदवला गेला हा धावांचा उच्चांक या ठिकाणी मोडला जाणार का. राहुल स्पोर्ट्सने 68 धावा धावफलकात नोंदवल्यात आणि ते उच्चांक प्रस्तावित करणारी 9 धावांची अजूनही गरज. आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा पाहताय ऑन ड्राईव्ह केला गेला. चेंडू गेला तो अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रशी चेंडू येतोय. 1 धावीचं योगदान मिळालं. 1 धाव संघाला. धावफलकात वाढ 1ने 3 बाद 61. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 68 धावांचा उच्चांक या स्पर्धेचा नोंदवला गेला कालच्या दिवसामध्ये. आणि अर्थात एक चांगलं क्रिकेट कोळी बांधवांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कारण कोळी बांधवांची क्रिकेट स्पर्धा या संपूर्ण परिसरामध्ये खूप चांगलं अर्थात तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. आणि यावेळचा चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जाणार पण ज्याचा झेल होता त्याच्याऐवजी दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. एक आगळावा खेळ पाहायला मिळाला आणि फलंदाज मैदानातून बाहेर. संकेत गोंधळी या ठिकाणी षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलात की झेल होता तो अर्थातच या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा मतलब लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक या चेंडूवर गेला असं आम्हाला वाटलं की हा चेंडू बहुधा सीमापार होईल चौकार, पण लाजवाब झेल घेतला गेला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षक ज्यांनी झेल घेतला राज भगत यांनी हे घेतला आणि आगळं वेगळं चित्र आमच्या अतिथी मान्यवर देखील या क्रिकेटवर खुश झाले. आणि हा झेल नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रताप सारंग. या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो 1 बाउंड चेंडू सीमापार असेल. चौकार 4 धावा. डीप एक्स्ट्रा कव्हर सी माझ्यापुढे येतो. चौकार 4 धावांचं योगदान आणि खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झाल्यानंतर झेब्रा टायगर्स संघाने धावफलकावर धावा एकूण नोंदवल्यात त्या 65 आणि 66 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. ते साहिल 11 संघासमोर 66 धावा म्हणजे 4 षटकांचा सामन्याचा आपण विचार जर केला तर प्रत्येक षटकामागे साधारणतः जर तुम्ही विचार केला तर अर्थातच 66 धावा 4 षटक म्हणजे जवळपास 16.50. आणि मागच्या या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत तो अर्थात मल्हार फायटर्स आणि दुसरा संघ असेल तो या ठिकाणी मात्र
आरवी आणि प्रांजल 11 रोहित पाटील आणि सर्वेश भगत या दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि खेळाडू कक्षामध्ये पुन्हा एकदा मी विनंती करेन दोन्ही संघनायकांना यायचं आहे आपण नाणेफेकीसाठी, कारण खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं आहे. आणि आमचे समालोचक अर्थात आमचे समालोचक मित्र झिराडचे या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये येतात, ते अर्थातच प्रितेश पाटील. पुन्हा एकदा जाऊ द्या आपण प्रितेश पाटील यांच्याकडे, कारण नाणेफेक संपन्न होईल. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, कारण वेळेचं बंधन आपल्यासाठी असणार आहे. प्रितेश पाटील या ठिकाणी खेळाडू कक्ष येतात. चला दोन्ही संघनायकांनी रोहित पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करेन ते आणखीन एक संघनायक अर्थातच मल्हार फायटर्सचं सर्वेश भगत आपण नाणेफेक यायचं आहे. आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय सन्माननीय सन्माननीय राकेशजी सरतांडेल सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक कक्षात जाऊन नाणेफेक करावी. मल्हार फायटर संघाचा कॅप्टनला विनंती आहे आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. मल्हार फायटर संघाचा कॅप्टन दोन्ही संघनायकांनी आपल्या दोन खेळाडूंचं अर्थात बदल करायचा आहे. राखीव गड्यांना संधी द्यायची या सामन्यामध्ये. टॉस होतोय. कॉल कोणाचा आहे? रोहित. नक्की दोघांपैकी कोण बोलताय नक्की? कॉल रोहितचा असणार आहे. कोण बोलणार यासाठी सुद्धा टॉस झाला होता आणि आता आपण टॉस उडवतोय. अँड काटा आलाय. काय निर्णय असणार आहे मल्हार फायटर्स? फिल्डिंग करणार. समोर तुम्ही पाहता मॅच अत्यंत महत्वाची आणि रोहित पाटीलचा संघ आहे जो एक अफलातून बॅटिंग करण्यासाठी ओळखला होतो. काय रणनीती असेल या मॅच मध्ये? पहिले 2 विकेट काढायचा हीच रणनीती असेल पॉवर प्लेला. निश्चितपणे तुम्हाला शुभेच्छा त्या मॅच साठी. रोहित, पहिल्या मॅच मध्ये पाहिलं की सर्वांना अपेक्षा होत्या तुझ्याकडून, पण तू लवकर बाद झाला आणि तू बाद झाल्यानंतर आलेलं प्रेशर आम्ही पाहिलं. म्हणजे बाकीचे कोणताच खेळाडू प्रेशर घ्यायला तयार नव्हता. मग तुझं इतर खेळाडूंना काय सांगणं असेल या मॅच मध्ये? तर मी इतर खेळाडूंना सांगतो की एकावर कधी मॅच जिंकू शकत नाही, तर 11 खेळाडूंनी मॅच जिंकू शकतो. मग त्यासाठी ते प्रयत्न करतील आता. आणि तुझा काय प्लॅन असणार? मागच्या मॅचची भरपाई आता तुला करावी लागेल या मॅच मध्ये. मागच्या मॅचची भरपाई करावीच लागेल या मॅचमध्ये आणि आमचा 4 ओव्हरमध्ये 50 रनचा टार्गेट असेल. निश्चितपणे तुला शुभेच्छा त्या मॅचसाठी. आणि वळूया मॅचकडे जिथे मॅच चालू झालेत. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातोय तो लोकां क्षेत्रामध्ये. शेतेश चेंडूवर येणार. तोपर्यंत पहिला चेंडूवर येतोय एक सुंदर चौकार. 4 धावा. ऐकूया प्रितेश पाटील झिराडे आमचे समालोचक. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवर एक शानदार फटका. चौकार. 4 धावा. थँक्यू काका. वॉल बिगन पाहायला मिळाली. पहिला चेंडूवरती हॉलला बॉल पाहायला मिळाला. विनीत आणि मयुरेशने मागील मॅच मध्ये अगदी निर्णायक भागीदारी केली होती, तशीच कामगिरी त्यांना करावी लागेल आता. ओहो, क्या बात आहे. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आलाय आणि यावेळी चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेच्या पलीकडे. 6 धावांचा आणि षटकार. थँक्यू डीजे. आणि आमचे स्कोरर विराज सखे यांच्याकडून एक माहिती मिळते की अशी सुरुवात केली होती झिम्रा टायगर संघाने. त्याने सुद्धा पहिल्या 2 चेंडूत 10 धावा केल्या होत्या आणि या संघाने सुद्धा 2 चेंडूत 10 धावा केल्यात. म्हणजे टिट फॉर टॅक्ट, जशाच तसे चोख प्रत्युत्तर पाहायला मिळाले.
गोलंदाजी करणारा गोलंदाज जतेश सारंग, ज्याने मागील मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी केली होती, त्याच्यावरती अटॅक होतोय. ओहो, किया बात आहे. एक चांगला स्ट्रोक. ओहो, अफलातून कॅच. कोणी अगदी ज्यावेळी कॅच उडाला ना, त्यावेळी कोणाला वाटलं पण नसेल की कॅच होईल, पण मागच्या साईडला धावत जाऊन जो कॅच टिपलाय ना, अगदी नेत्रदीपक, नयनरम्य आणि डोळ्यांचा पारणं फेडणारा कॅच पाहायला मिळालाय. थँक्यू व्हेरी मच डीजे. पियुष हा क्षेत्ररक्षक होता आणि पियुषकडनं अगदी चांगला कॅच पाहायला मिळाला. ज्यावेळी 1983चा वर्ल्ड कप हारला होता, त्यावेळी त्यांच्या कॅप्टनने वक्तव्य केलं होतं की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतं. तसंच पाहायला मिळालं मैदानामध्ये. विनीत नावाचं वादळ घोंगावते असं वाटत असताना आपण पाहतोय जतेश सारंगने एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि अगदी महत्वाच्या क्षणी कॅच टिपल्यामुळे आता मॅच मध्ये अगदी रंगत निर्माण झालेली आहे. हा चिंटू आपण पाहतोय वेट कोरिया पंचांचा डिसिजनचा आहे. येस, इट इज वाईट. अगदी बिग स्कोरिंग मॅच आहे, अगदी मोठी धावसंख्येची मॅच आहे आणि त्याचा पाठलाग सुद्धा आपण पाहतोय त्याच पद्धतीने केला जातोय. चांगली मॅच. इथे मात्र आपण पाहतोय स्लोवर वन चाकवा दिलाय. चांगलं किपिंग सुद्धा पाहायला मिळालं. चांगला मारा पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. आता मात्र ट्रॅक वरती आलाय जतेश असं सुद्धा म्हणावं लागेल, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते आणि त्यानंतर कमबॅक करणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट असते. परंतु इथे मात्र आपण पाहतोय 2 चेंडूवर मोठे स्ट्रोक आल्यानंतर चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन. हा चेंडूवरती एज लागली. यष्टिरक्षकाला कॅचचा चान्स होता, परंतु ही कॅच मात्र आपण पाहतोय ड्रॉप होताना पाहायला मिळते. 12 ऑन दी बोट. सागर किनारा मित्रमंडळ आयोजित अलिबाग कोळीवाडा प्रीमियर लीग पर्व पहिले आपण पाहतोय. राईट अराउंड विकेट. हा चेंडू आपण पाहतोय एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न अंगलट येतोय. चेंडूचा पेस पूर्णतः काढून घेतला होता, परंतु चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव पंचाने सांगितले की हा चेंडू आहे अवांतर. हा चेंडू वरती अगदी चांगला स्ट्रोक. वन बाउन्स ओव्हर द रोप. वेलकम बाउंड्री फॉर टीम साहिल 11. थँक्यू डीजे. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात आणि त्यामुळे या मॅच मध्ये रंगत कायम आहे. 66 धावांचं जरी लक्ष असलं ना, तरी ज्या पद्धतीचे एफर्ट्स दाखवले साहिल 11 संघाच्या बॅट्समनने, मग स्टार्टिंगला विनीत तांडेल असो आणि तो बाद झाल्यानंतर मयुरेश झिटे असो, प्रत्येक फलंदाज मात्र आपण पाहतोय गोलंदाजांवरती हवी होताना पाहायला मिळतोय. अगदी चांगली मॅच इथे पाहायला मिळते. ओव्हर नंबर सेकंड आणि गोलंदाजीला आपण पाहतोय विराज पेरेकर याला. 17 ऑन दी बूट आफ्टर फर्स्ट ओव्हर. अगदी चांगली धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे 49 धावांची. मॅच अगदी रंगात आलेली आहे. एक रोमांचक आणि रोमहर्षक असा मुकाबला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अफलातून पाहायला मिळतोय. सर्वेश हवालदार याला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला. विराज पेरेकर कडनं अगदी चांगला मारा पाहायला मिळतोय. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र दबाव, दडपण, प्रेशर वाढवेल साहिल 11 या संघावरती. नेक्स्ट बॉल. या चेंडूवरती फटका आहे अगदी चांगला. टायमिंग झाले प्रॉपर. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी 1 मोबिंग.
मैदानावरती आपण आक्रमक क्रिकेट पाहतोय, अगदी अग्रेसिव्हपणा पाहतोय आणि फलंदाजी करणारे फलंदाज सुद्धा आपण पाहतोय. आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत हे दाखवून देतो. असं म्हटलं जातं की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, मग जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतो आणि तसंच मैदानावरती पाहायला मिळते. इनिंग संपली की स्वयंसेवकांना विनंती असणार आहे की आपण नाश्ता करण्यासाठी यायचं. इनिंग संपल्यानंतर मैदानावरती आपण आक्रमकता पाहतोय, प्रत्येक फलंदाज आपण पाहतोय षटकारांची आतषबाजी करताना पाहायला मिळतोय. 66 धावांची आवश्यकता असताना साहिल 11 संघाचे फलंदाज सुद्धा आपण पाहतोय गोलंदाजांवरती तुटून पडलेत. गोलंदाजांवरती हल्लाबोल करतायत, आक्रमण करतायत आणि मॅच मध्ये मात्र दमखम कायम आहे हे त्यांनी दाखवून दिले. अगदी चांगला मारा पाहायला मिळतोय. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा नव्हे तर मनगटात जोर असावा लागतो आणि तोच मनगटातला जोर आणि तीच मनगटातली ताकद आपण मैदानावरती पाहतोय. दोन्ही फलंदाज मैदानावरती गोलंदाजांवरती एका मागोमाग एक अशा पद्धतीने अटॅक करतायत आणि 66 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 23 धावा सुद्धा लागल्यात. सो ही मॅच सुद्धा मागील मॅच प्रमाणे होणार या तीळ मात्र शंका नसणार आहे. मयुरेश छिटे आणि सर्वेश हवलदार असे दोन बॅट्समन पाहायला मिळतात. पहिलं षटक टाकलं जतेश सारंगने, त्याने तब्बल पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या. खूप जास्त प्रमाणात तो एक्सपेन्सिव्ह ठरला आणि त्यानंतर विरासला सुद्धा आपण पाहतोय त्याने सुद्धा आतापर्यंत एक मोठा षटकार खाल्लाय आणि त्यामुळेच की आपण पाहतोय धावफलकावरती धावांची गती अगदी वेगाने उंचावते. पुन्हा एकदा सर्वेचा तडाखा and yes it is one more 6 second 6 in a row. Sarvesh is on the fire now. थँक्यू व्हेरी मच दीदी. मागील मॅच मध्ये विराज पेरेकरने अगदी अफलातून ओव्हर केली होती, पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर आणि तेच पाहायला मिळतोय. समोर गोलंदाज कोण आहे, मग जस सारंग असो किंवा विराज पेरेकर असो, याने काहीच फरक पडत नाहीये. फलंदाज मात्र त्यांचा गेम खेळतायत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लेफ्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील सुद्धा पाहायला मिळालं. धाव फलकावरती 29 धावा आलेल्या आहेत and umpire says yes it's the white. Now score moves on 30. तब्बल 30 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. धाव संख्या अगदी वेगाने उंचावते. ज्या पद्धतीने शेअरचा भाव वाढतो ना त्या पद्धतीने धाव संख्या उंचावताना पाहायला मिळते. हा फटका आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने अगदी आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने एफर्ट सुद्धा दिले, परंतु कॅच मात्र इथे ड्रॉप झाली. असं म्हटलं जातं की नशीब हे नेहमी बहादूर खेळाडूला साथ देत असतं, तसंच काहीच पाहायला मिळालं. धाव फलकावरती तब्बल 32 धावा लागल्या आहेत, जिथे विजयासाठी 66 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक सेकंड आपण पाहतोय गोलंदाज विराज पेरेकर याच्या माध्यमातून अगदी अफलातून क्रिकेट पाहायला मिळालं. कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. ओहो क्या बात है, सुपर डुपर शॉट बाय सर्वेश हवलदार. अप्रतिम बॅटिंगचा दशराना आपण पाहतोय. सर्वेश हवलदार आता मात्र मैदानावरती अक्षरशः तळपलाय आणि त्याच्या बॅट मधनं एका मागोमाग एक अशा पद्धतीने धावांची होणारी आतिषबाजी आपण पाहतोय. धाव फलकावरती तब्बल 38 धावा आल्यात. चांगली बॅटिंग. ओहो स्लोअर वन, पण या स्लोअर वनने दिलाय चकवा,
परंतु आपण पाहतोय प्रत्येक षटकागणिक धावसंख्या मात्र अगदी वेगाने उंचावताना पाहायला मिळते. धावसंख्येचा आलेख आणि ग्राफ पाहिला ना तर उंचावताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा आल्यात आणि आता विजयासाठी उर्वरित 2 षटकांमध्ये आवश्यकता आहे 28 धावांची. 12 चेंडू 28 धावा असं लक्ष पाहायला मिळते. सर्वेश हवालदार अफलातून बॅटिंग करतोय आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा जज्बा सर्वेशने दाखवलाय. प्रत्येक वेळेला त्याच्या बॅटमधनं अगदी चांगले चांगले फटके पाहायला मिळालेत. सर्वेशची बॅटिंग पाहून नक्कीच गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरली असणार, कारण ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय अगदी तडफदार धडाकेबाज आणि गोलंदाजांचे तोंडचं पाणी त्याने पळवणारी फलंदाजी अद्यापपर्यंत केले आणि तितकीच तोळामोळीची साथ मात्र आपण पाहतोय मयुरेश चिठीकडून सुद्धा मिळताना पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत दुसऱ्या षटकाच्या खेळानंतर आणि वळतोय तिसऱ्या षटकाकडे जिथे गोलंदाजी येतोय संकेत गोंधळी. 12 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑप्समच्या बाहेर. गोलंदाज पूर्णतः दबावाखाली पाहायला मिळत आहेत. एक वेगळ्या पद्धतीचा मानसिक दडपण, मानसिक दबाव या मॅच मध्ये गोलंदाजांवरती पाहायला मिळतोय आणि निश्चितपणे हाय स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळाले. हा चेंडू सुद्धा आपण पाहतो अगदी चांगला आहे. अलॉंग द कार्पेट हा चेंडू मात्र खेळलेला आहे. चेंडू डीप मिड विकेटला फील्ड केला जातोय. संघाची धावसंख्या एकने उंचावते. तब्बल 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 66 धावसंख्येची आवश्यकता असताना जर आपण पाहिलं ना कोणत्याही पद्धतीचा प्रेशर त्याने घेतलं नाही आणि अगदी त्याने नैसर्गिक खेळ जो होता ना तो मैदानावरती केलाय आणि त्यामुळेच आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघाला आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्यास भाग पाडले फलंदाजांनी. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपाच्या चेंडूचा पंचांकडून इशारा आलेला आहे. धावसंख्या अगदी वेगाने उंचावताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय धावसंख्या उंचावताना पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. येथे मात्र आपण पाहतोय सिंगल खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगल्या पद्धतीने ही धाव कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीची शिताफी पाहायला मिळाली आणि वेगात आपण पाहतोय ही धाव कंप्लीट केले साहिल 11 संघाच्या फलंदाजांनी. धावफलकावरती 42 धावा लागल्या आहेत आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 24 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते आता. हा चेंडू फटका फसलाय. नो मॅन्स लँड एरियामध्ये जाऊन चेंडू पडतोय. कोणताही क्षेत्रशक्ती नव्हता आणि त्याचा फायदा आपण पाहतोय फलंदाजाने घेतलाय जरूर आणि दुसरी धाव सुद्धा ओके पण त्यांकडे इशारा आला की चेंडू डिक्लेअर रिझनला गेलाय त्यामुळे धाव मिळते केवळ एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या उंचावताना पाहायला मिळते आणि धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली ना 43 पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांना हात रुंद करायला लावतोय. पुन्हा एक धावा अंतर चेंडू पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत आणि निश्चितपणे गोलंदाजाला कुठेतरी ट्रॅक वरती येणं आता गरजेचं आहे. हा चेंडू वरती मोठा फटका. इट्स अ फॅंटास्टिक अँड फॅब्युलस 6. थँक्यू व्हेरी मच डीजे. मयुरेशच्या बॅटमधनं आणखीन एक दणकबाज षटकार अँड 50 अप ऑन दी बोर्ड. आता मात्र विजयासाठी केवळ 16 धावांची आवश्यकता आहे. 66 धावांसंख्येची आवश्यकता असताना अगदी न डगमगता आपण जर विचार केला ना बॅटिंग केलेली पाहायला मिळते. अगदी चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ द विकेट ओव्हर द बॉलर हेड अँड येस लेट इट ओव्हर लॉंग ऑफ 6 नंबर सेकंड बाय मयुरेश चिटे.
थँक्यू व्हेरी मच डीजे. मैदानावरती मयुरेश नावाचं वादळ आपण पाहतोय, मयुरेश नावाची सुनामी, आणि मयुरेशला रोखणार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. हा चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय फटका अगदी चांगला आहे. एक धाव कंप्लीट केले, सेकंडचा प्रयत्न, सेकंड सुद्धा आपण पाहतोय तितक्याच वेगाने कंप्लीट केली जाते आणि धाव फलकावरती 58 धावा लागल्यात. सो आता विजयासाठी 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. असं म्हटलं जातं की जेवढा मोठा संघर्ष यश सुद्धा तेवढं शानदार असतं आणि तसंच पाहायला मिळते. मैदानावरती खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. 66 धावसंख्येची आवश्यकता असताना कोणी विचार सुद्धा केला नसेल की अशा पद्धतीने त्याचा पाठलाग केला जाईल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा. प्रत्येक गोलंदाजाने अगदी सपाटून मार खाल्लाय. चेंडू मात्र फलंदाजांना आता फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्याच्या बॅटमधनं अगदी एका मागोमाग एक दर्जेदार प्रहार पाहायला मिळतात. मयुरेश आणि सर्वेच्या बॅटिंगने खऱ्या अर्थानं आज सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केले असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सागर किनारा मित्रमंडळ आयोजित स्पर्धेमधली ही एक मोठी पार्टनरशिप इथे आपण पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे मयुरेशाने खेळलेली आक्रमक इनिंग आणि सर्वेशाने त्याला दिलेली तितकीच तोला मोलाची साथ. सो आता मॅच येऊन ठेपले 6 चेंडू 8 धावा. काय घडणार मैदानावरती शेवटच्या षटकात ते पाहणं सुद्धा तितकंच रंजकदार ठरणार. गोलंदाजी करणारा संघ पूर्णतः दबावाखाली आहे. त्याला आता मात्र कॉन्फिडन्सची आवश्यकता आहे आणि अगदी कॉन्फिडन्सने गोलंदाजाला अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करावी लागेल, कारण चेंडू मात्र अगदी फुटबॉल प्रमाणे त्यांना दिसतोय आणि जणू काही ते घरून सेट होऊन आलेत की काय अशा पद्धतीने बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर अंतिम आणि लास्ट ओव्हर साठी आपण पाहतोय गोलंदाज येतोय सिद्धेश. पहिला चेंडू आपण पाहतोय लॅग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू वाईट +1. सो आता 6 चेंडू आणि इक्वेशन बनते 6 धावांचं रन बॉल इक्वेशन. कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की अशा पद्धतीचं इक्वेशन तयार होईल, कारण 66 धावा आणि त्या पण 4 षटकांमध्ये आपण पाहतोय अगदी लिलया पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यावरती त्यांना पाहायला मिळत नाहीये, परंतु एक धाव मात्र निश्चित पद्धतीने मिळते. आता विजयासाठी आवश्यकता आहे 5 धावांची. 5 चेंडू 5 धावा असं इक्वेशन आणि समीकरण ते पाहायला मिळते. अगदी खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॅटिंग केले आज. मात्र त्याने सर्वांना इम्प्रेस केले असं म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल गोलंदाजी करणारा गोलंदाज सिद्धेश. याचा पाहूया कशा पद्धतीने ही मॅच होणार. हा चेंडू अगदी खुलात करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं फिल्डिंग. ते रिझन जर आपण पाहिलं ना, थोडी तरी चूक झाली असती तर चेंडू अगदी सीमारेषे पलीकडे जाऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केलेला आहे. त्यामुळे आता मॅच 4 चेंडू आणि 4 धावा इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे. सो या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंजकता पाहायला मिळते, या मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळते. हा चेंडू सुद्धा अगदी अफलातून पाहायला मिळाले. एकच धाव मिळते या चेंडूवर. सिद्धेचं कौतुक करावं लागेल. सिद्धेश गोंधळीने या षटकामध्ये तत्परता दाखवले. किंबहुना पहिल्या 3 गोलंदाजांच्या तुलनेत सिद्धेशने या षटकामध्ये अगदी दर्जेदार आणि क्वालिटी गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी अक्षरशः सपाटून मार खाल्ला होता, पण त्यानंतर सिद्धेशची ही गोलंदाजी अगदी कमबॅक करणारी पाहायला मिळते. सिद्धेश मात्र या षटकामध्ये अगदी टिचून मारा करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. ती झिम्रा टायगर साहिल 11 या संघाला. झिम्रा टायगर संघाचा अंतिम गोलंदाज मात्र आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम मारा करतोय. डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपण बुमराकडे पाहतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाले.
हा चेंडू आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक, कॅच खाली, क्षेत्ररक्षक कॅच होणार का? त्याने मात्र आपण पाहतोय अगदी तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच टिपले आणि कदाचित ही कॅच या मॅचचा टर्निंग पॉइंट सुद्धा असू शकतो. एक अफलातून कॅच डीप स्क्वेअर लेग रिजनला, फलंदाज बाद झाला अगदी महत्वाच्या क्षणी.